नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आज आपला प्रिन्सेस कट ब्लाउजचा 7वा क्लास आहे आणि आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला 32 आणि 33 साईजचं इथे परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे। फक्त इथे तुम्हाला म्हणजे परफेक्ट मेजरमेंट म्हणजे शोल्डर आणि मुंडा तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल 33 किंवा 32 साईज मध्ये, तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मी परफेक्ट मुंडा राऊंड वगैरे सांगणार आहे। तर तुम्ही ह्या पद्धतीने घेऊ शकता किंवा शोल्डर सुद्धा तुम्ही इतकं ठेवू शकता। त्याच्यानंतर तुमचं फक्त पूर्ण उंची किंवा छातीचं मेजरमेंट तुम्हाला डीप गळ्यानुसार, जसं की मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे समजावून, जसं की जास्त पसरट किंवा डीप गळा असेल त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने बॅक साइड मध्ये बदल करायचे ते सुद्धा सांगणार आहे। आणि त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट, पुढचा गळा, मागचा गळा हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कसं ठेवायचंय। तुमचं स्वतःचं ब्लाउज शिवत असाल तर तुम्हाला कितपत घ्यायचंय किंवा कस्टमरचं शिवत असाल तर तुम्हाला कस्टमरच्या आवडीनुसार तुम्हाला तिथे म्हणजे शिवायचंय किंवा कस्टमरच्या मेजरमेंट नुसार तुम्हाला तिथे ते मेजरमेंट टाकून तुम्हाला पेपर कटिंग करायचंय। ओके, तर शोल्डर मुंडा म्हणजे भरपूर वेळा कन्फ्युजन होतं आपल्या अंगावरती माप घेतल्यानंतर किंवा ब्लाउज वरतीहून माप घेतल्यानंतर, खूपच जुनं ब्लाउज असेल अशा वेळेस तुमचं मेजरमेंट सुद्धा जास्त येत असेल, कारण ब्लाउज हे लूज झालेलं असतं त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं। तर तुमचं ते कन्फ्युजन ह्या व्हिडिओद्वारे म्हणजे दूर होणार आहे आणि अगदी आपलं परफेक्ट असं प्रिन्सेस कट ब्लाउजचे खूप डिमांड येत आहेत आणि खूप परफेक्ट असे ब्लाउज बसत आहेत। तर नक्कीच तुम्ही आवर्जून बघा आणि आवर्जून हे कटिंग शिका। अगदी सोपी आणि वेगळी पद्धत आहे आपली परफेक्ट बसणारी। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण आज 32 आणि 33 साईजचं इथे आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचा आज आपला 7वा क्लास आहे। तर सर्व मेजरमेंट इथे मी लिहून ठेवलेले आहे। हे कस्टमरचे माझ्याकडे जे मेजरमेंट आहेत त्याच्यानुसारच मी तुम्हाला मेजरमेंट दाखवत असते। आणि जर तुमच्याकडे 32 आणि 33 साईज ऑड माप म्हणजे इथे 33 साईज आहे। ओके, कधी कधी काय होतं ऑड साईज पण आपल्याकडे येते आणि अशा वेळेस आपण ऑड साईजचं मापच दाखवत नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हे मेजरमेंट वापरू शकतो। म्हणजे जसं की शोल्डर वगैरे, आडवा टक्स, उभा टक्स फारसं 2 लाईनचा इतका फारसा फरक पडत नाही। ओके, तर सर्वात पहिल्यांदा पूर्ण उंची आपण इथे घेतलेली 13.5 इंच, छातीचं मेजरमेंट इथे 32 इंच आहे, कंबर 26 इंच, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा इथे 3.5 इंचाची पट्टी आहे। ओके, तर ती आपण 13.5 मधून मायनस केल्यानंतर आपला गळा हा 10चा येतो। उभा टक्स आपला इथे 8 चोक 32। ओके, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलं म्हणजे 9 इंचावरती टक्स येणार आहे। आडवा टक्स आपल्याला 3.2 ओके म्हणजे 3.25 इंचाचा आडवा टक्स असणार आहे। आणि इथे शोल्डर आपण फिक्स तुम्हाला 32 आणि 33 साईज मध्ये जर तुमच्याकडे अशा पद्धतीने माप आलं तर तुम्ही अंगावरतीहून माप घेत असाल किंवा ब्लाउज वरतीहून तुमचं कन्फ्युजन होत असेल तर तुम्हाला काय करायचं, शोल्डर तुम्ही 14 इंचाचं घेऊ शकता। त्याच्यामध्ये थोडंफार 1-2 लाईनचं कमी जास्त येऊ शकतो, जास्त फारसा फरक पडणार नाही। त्याच्यामुळे इथे मी जे शोल्डर आणि मुंडा ते 32 आणि 33 साईज मध्ये तुम्ही हे मुंडा आणि शोल्डर वापरू शकता। मग ते कटोरी ब्लाउज असू द्या किंवा प्रिन्सेस ब्लाउज असू द्या, कोणतं पण ब्लाउज असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही हे शोल्डर मुंडा वापरू शकता। फिक्स मेजरमेंट सांगितलेलं आहे। मुंडामध्ये 14 इथे मुंडा घेतलेला आहे आपण 14 किंवा 14.5 पर्यंत जास्तीत जास्त येऊ शकतो। तर अशा पद्धतीने हे आपलं झालंय इथे मेजरमेंट आपण जाणून घेतलेलं आहे। तर शोल्डर आणि मुंडा खूप महत्वाचं होतं, ते सुद्धा इथे मी सांगितलेलं आहे 32 आणि 33 साईज मध्ये। बाकीचे हे जे मेजरमेंट आहेत आडवा टक्स, उभा टक्स ते आपलं फिक्स असणार आहे शोल्डर मुंडा, परंतु हे जे बाकीचे मेजरमेंट आहे ते उंची म्हणा, छातीचं मेजरमेंट म्हणा, तर इथे तुमचं पुढचा गळा वगैरे ते त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, कंबर मध्ये सुद्धा चेंजेस होऊ शकतात, ते तुमच्या मापानुसार तुम्हाला घ्यायचंय। आता सर्वात पहिल्यांदा आपण इथे पूर्ण उंची घेणार आहोत। तर इथे आपण पूर्ण उंची इथे आपल्याला घ्यायची। तर सर्वात पहिल्यांदा आपण बॅक साइडचं कटिंग करून घेऊया। तर आपली 13.5 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं म्हणजे 14.5 इंचावरती मार्किंग करायचं आपल्याला। अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। नंतर आपलं शोल्डर हे किती आहे 14 इंचाचं आहे, तर 14चा निम्मा किती होतं म्हणजे दुसरा भाग 14चा किती होतं 7 होतं, तर 7 इंचावरती तुम्ही डायरेक्ट मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल। आता बॅक साइडचा गळा आपला 10चा आहे, तर 32 किंवा 33 साईज मध्ये जर तुम्हाला इथे शोल्डर मायनस करायचं असेल तर इथे तुम्ही डायरेक्ट 2 इंच किंवा 2.25 इंच इथे मायनस करू शकता। ओके, तर आता इथे आपला 10चाच गळा आहे, त्याच्यानुसार आपण इथे 2 इंच मायनस करणार आहोत। तर अशा पद्धतीने 2 इंच मायनस केल्यानंतर
निम्म शोल्डर घेतला आपण, 14चं शोल्डर होतं, 14चं शोल्डर होतं, त्याचा दुसरा भाग केला आपला, किती उत्तर आपलं 7 इंच. 7 मधून आपण 2 इंच मायनस केलं, तर आपलं किती आलं इथे 5 इंच शोल्डर आलं. तर 5 इंचावरती इथे मी मार्किंग केलं. 2.25 सुद्धा तुम्ही इथे म्हणजे करू शकता मायनस, तर मग इथे 2 लाईन आपल्याला 4.25 येणार आहे इथे शोल्डर. ओके, तर इथे 10चा गळा आहे त्याच्यामुळे 5चं शोल्डर ठेवलेलं आहे मी. तर 5 इंचावरती इकडे पण मार्किंग करून घेत आहे मी. त्याच्यानंतर इथे आपल्याला आता मुंडा राऊंड घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 5.5 किंवा 5.25 इंचावरती मार्किंग केलं तरी सुद्धा 5.5 वरती करा. आणि त्याच्यानंतर इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. आता इथे अर्धा इंच क्रॉस बॅक द्यायचं आहे आपल्याला. हे क्रॉस बॅक देणं खूप गरजेचं आहे. हे दिल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, छातीचं मेजरमेंट. आता 10चा गळा आहे आपला, तर थोडीशी कमी साईज आहे आपली, त्याच्यामुळे आपण इथे काय करणार आहोत, 32 साईज आहे आपली, 8 चौक 32 येणार आहे. ओके, म्हणजे चौथा भाग 8 इंच येणार आहे. तर अगदी परफेक्ट जितकं 9चा 10चा गळा असेल तर जितकं मेजरमेंट येत असेल तितकंच तुम्हाला इथे ठेवायचंय. मी अगदी 8 इंचावरती इथे मार्किंग केलंय, कुठेही कमी जास्त घेतलेलं नाही. आणि इथे आपलं 6.5चा चौथा भाग कंबर येणार आहे, 6.5 घेतलं, 1 इंच टक्स घेतला आणि 1.5 इंच आपली मार्जिन घेतली. आता इथे आपल्याला कमी साईज आहे त्याच्यामुळे आपण आहे ना इथे 1 इंचावरती बॅक साईडचं इथे आर्मोलचं शेप देणार आहोत आणि फ्रंट बाजूचं थोडंसं आपण 1.5 इंच म्हणजे 2 लाईनने कमी आतमध्ये देणार आहोत अशा पद्धतीने. तर आता तुम्ही म्हणणार इथे आपण 1 इंच 1.25 इंच घेत होतो, परंतु आपलं हे कमी साईज आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण हे इथे गोलाई थोडीशी आतून देणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने इथून थोडंसं गोलाई आपल्याला द्यायची आणि नंतर आपण डायरेक्ट हे खालच्या बाजूला अर्धा इंचानी घ्यायचंय. आता इथे आपला मुंडा राऊंड किती घ्यायचंय, तुम्ही 14 पण घेऊ शकता किंवा 14.5 पण घेऊ शकता. तर आपण इथे 14.5 इंच घेऊया. ओके, तर त्याचा आपला दुसरा भाग किती येणार आहे मुंडा राऊंडचं, तर ते आपलं येणार आहे 7.25 इंच. तर 7.25 इंच आपलं इथे मुंडा राऊंड अगदी परफेक्ट यायला पाहिजे. थोडंसं 1-2 लाईनचं जास्त आलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. तर इथे आपलं मुंडा राऊंड अगदी परफेक्ट आलेला आहे 7.25 इंच. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट घ्यायचंय. ओके, कमी नको यायला पाहिजे किंवा 7 इंच आलं तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण आपलं त्याच्यामध्ये तुमचं जितका मुंडा राऊंड 14 येत असेल 14.5 येत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे घ्यायचंय. कधी कधी बाय चान्स थोडंसं अर्धा इंचाचा सुद्धा डिफरन्स पडू शकतो मुंडा राऊंड मध्ये. ओके, तर असं फिक्स नाहीये. आता इथे आपण मागचा गळा आपली 3.5 इंचाची पट्टी आहे म्हणून आपण इथे खालच्या बाजूने 3.5 इंच आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. तर वरच्या बाजूने आता आपल्याला इथे बघायचं आहे. तर आपलं 10.5चा गळा इथे म्हणजे मेजरमेंट येते बरोबर अगदी परफेक्ट येतं, कारण अर्धा इंचाने आपण एक्स्ट्रा मार्किंग करत असतो, ते शिवून बरोबर 10चं तयार होणार आहे. आणि खालच्या बाजूने इथे 2.5 पावणे 3 इंच तुम्ही इथे घेऊ शकता खालच्या बाजूने. जास्त पसरट पाहिजे असेल तर 3च्या पुढे तुम्ही घेऊ शकता. नंतर आपल्याला इथे जे गळा रुंदी आहे ते 2 इंचाची ठेवणार आहे मी. राऊंड शेप दिला आहे आणि इथे आपल्याला हलकसं शोल्डर उतार द्यायचं आहे. शोल्डर उतार दिल्यानंतर इथे पॉइंट तयार होतो म्हणून तो आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचा आहे. हे बघा, सो मी अशा पद्धतीने हे स्ट्रेट करून घेतलंय. तर अगदी परफेक्ट आपला मुंडा राऊंड येणार आहे. तर हलकसं थोडंसं हा जो शेप आहे आतील तो थोडासा आपल्याला इथे दिला नाही तरी चालेल, फक्त हा शेप आपल्याला इथे व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. मुंड्याचा शेप आपण इथे फ्रेंच कर्वने दिलेला आहे. आता ज्यावेळेस तुमचं ह्या ठिकाणी रिंकल्स वगैरे बॅक साईडला येत असेल तर थोडंसं हलकसं एकदम स्ट्रेट न घेता तो अशा पद्धतीने थोडंसं गोलाकार आकारामध्ये घेऊन घ्यायचं, तर अगदी परफेक्ट असा शेप येतो. तर हे झालं आपलं बॅक साईडचं परफेक्ट कटिंग, म्हणजे इथे पेपरचं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर इथे तुम्ही टकची मार्किंग सुद्धा करून आपण लगेच घेणार आहोत.
4.5 इंचावरती वरच्या बाजूने मार्किंग करणार आहोत. आता इथून आपल्याला वरच्या बाजूने अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे तिरकस आपण इथून ड्रॉ केलेलं आहे. आता इथे आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. अगदी परफेक्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. जर आता इथे तुम्हाला 10चा गळा असेल, इथे मेन पॉइंट म्हणजे 10चा गळा असेल, तुम्हाला इथे पसरट करायचं असेल, जर तुम्ही जास्त इथे रुंदीला वाढवत असतील, इथे 10चा जरी गळा असेल आणि तुम्ही इथे वाढवत असतील 3, 3.25, 3.5 इंच घेत असतील, तर इथे तुम्हाला बॅक साईड मध्ये हा जो भाग आहे 8 इंचावरती आपण मार्किंग केलं, इथे तुम्हाला कमी करायचंय अंतर. जरी 10चा गळा आहे तरी सुद्धा इथे आपल्याला हे कमी करायचंय. म्हणजे हे पॉइंट मी तुम्हाला सांगून देते, म्हणजे जेणेकरून तुमचा हा गळा पसरणार त्यावेळेस तिथे फुगा वगैरे नको तयार, म्हणजे जास्त कपडा हा तुमचा यायला नको, जमा होतो, त्याच्यामुळे रिंकल्स वगैरे फुगा येतो. मेन म्हणजे त्याच्यामुळे रिंकल्स कशामुळे येतात की ब्लाऊज टाईट झाल्यामुळे रिंकल्स येतात आणि इथे फुगा म्हणजे आपलं जास्त कपडा घोळ होतो, जास्त येतो, त्याच्यामुळे तो आपला फुगा तयार होतो. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पसरट घेत असतील, आता इथे मी 2.5 इंच घेतलं, तर तुम्हाला जर 2.5 इंचाच्या पुढे घ्यायचं असेल तर इथे तुम्हाला हा जो पॉइंट आहे मी इथे तुम्हाला मार्किंग करून दाखवते, तर हे थोडंसं कमी करून घ्यायचंय. डॉट डॉट मध्ये देते म्हणजे इतका कपडा आपला कमी होतो, म्हणजे इकडनं सुद्धा आपलं हे कमी होणार आहे. ओके. जर जास्त पसरट डीप करायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने हे करायचंय. आणि त्याच्यानंतर हे कमी केल्यानंतर मुंडा राऊंड सुद्धा कमी होऊ शकतो, त्याच्यामुळे हा मुंडा राऊंड थोडंसं हलकसं खालच्या बाजूने आपल्याला वाढून घ्यायचंय. ओके. तर इथे आपलं हे अगदी क्लिअर डन झालंय. तर आता इथे आपण कट करून घेऊया. तर इथे मी जास्त डीपली घेतलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी डायरेक्ट हे परफेक्ट 8 इंचावरतीहूनच कट करणार आहे. शोल्डर उतारा आपण नंतर देऊया आणि गळ्याचं कटिंग सुद्धा नंतर करणार आहोत. ओके. आता इथे नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचंय, 1.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत आपण. नेहमीप्रमाणे 1.5 इंचावरती मार्किंग करायचंय. आणि सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला बॅक साईडचा पार्ट आहे तो जसाचा तसा ठेवायचा आहे इथे आणि तो ड्राफ्टिंग करून घ्यायचा आहे इथे. सेम सरळ लाईन इथे ड्रॉ करून घेणार आहोत आपण. इकडे सुद्धा आपल्याला या पद्धतीने ड्राफ्टिंग करून घ्यायचंय, किंवा तुम्ही इथून तुम्ही शोल्डरचं मेजरमेंट घेऊन ते सुद्धा मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल या पद्धतीने. ओके. म्हणजे तुम्हाला आपलं जे मेजरमेंट फ्रंट बाजूचा मुंड्याचं मेजरमेंट काढण्यासाठी ते आपल्याला इथे क्लिअर दिसतं पण आणि सोपं पडतं. तर इथे 5 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. नंतर क्रॉस दिला होता आपण अर्धा इंचाने. ओके. अशा पद्धतीने दोन्ही पण आपण इथे मार्किंग करून घेऊया. बॅक साईडच्या मुंड्याचा आपल्याला इथे आता काहीच उपयोग नाहीये, फ्रंट बाजूचं आहे. तर फ्रंट बाजूचा मुंडाचा शेप आपल्याला नंतर द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आता गळा रुंदी बॅक आणि फ्रंटची सेम असणार आहे. 2 इंचावरती मार्किंग करून घेऊया. पुढचा गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे. पुढचा गळा आपला 6.25 इंच आहे. तर 6.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आपल्याला. आणि फ्रंट बाजूने मी 2.5 इंचावरती मार्किंग केलं. इथे राऊंड मध्ये आपल्याला हे शेप द्यायचं आहे. आता फ्रंट बाजूला आपल्याला इथे अर्धा इंचाने परत एक्स्ट्रा घ्यायचंय, ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. म्हणजे मी असं मार्किंग करून घेतलं, डायरेक्ट वाढवून नाही दाखवलं, कारण कसं तुमच्या लक्षात येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही अर्धा इंच खालच्या बाजूला परत वाढवून घ्यायचंय. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, उभा टक्स घ्यायचा आहे. तो उभा टक्स आपला कितीचा आहे, तर छातीचा चौथा भाग 8 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलं म्हणजे 9 इंचावरती आपला हा टक्स मेन येतो. आणि आडवा टक्स आपला येतो तो म्हणजे इथून 3.25 इंचावरती येतोय. 3.25 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय. आपलं सर्व मेजरमेंट आपण हे 1.5 इंचाची लाईन सोडून आपण मार्किंग करतोय, एवढं लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचा, 1.25 इंचाचा घ्यायचा इथे. म्हणजे 1.25 इंच म्हणजे पूर्ण टक्स आपला इथे 2.5 इंचाचा असणार आहे. आणि आता इथून आपल्याला ड्राफ्ट करण्यासाठी वरच्या बाजूला तुम्ही इथून 2.5 इंचावरती मार्किंग करू शकता वरच्या बाजूला. आणि नंतर मग आपल्याला इथे ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. इथून सरळ इथे जॉईंट करायची आपल्याला. नंतर आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने घ्यायची. तर फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप आपण इथे तात्पुरतं देऊन घेऊया. हे बघा, तर इथपर्यंतच ही आपली लाईन येणार आहे. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला इथे आता एक लाईनने कमी आपण इथून टक्स घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला अर्धा इंचाला एक लाईन कमी इथून मी ड्राफ्टिंग करून घेत आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने घ्यायचंय. नंतर आपण इथे आता शेप देऊन घेणार आहोत प्रिन्सेसचा. तर हलकसं हे पॉइंट येणं आपलं खाली येणार आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर हा शेप तुम्हाला इथे व्यवस्थित प्रिन्सेसच्या शेप मध्ये द्यायचा आहे. जास्त पण फुगीर द्यायचं नाहीये. अशा पद्धतीने शेप आपला इथे देऊन झालेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूने अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे. बघा, या पद्धतीने अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. आता इथे आपलं बॅक साईडचा मुंडा आणि ते जास्त मिक्स होणार म्हणून मी पिंक कलरचं इथे म्हणजे केच पेन वापरते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, हे मार्किंग करून घेतल्यानंतर आपला इथे पॉइंट हे ह्या लाईनवरती फर्स्ट ही जी लाईन आहे 1 नंबरची तिथे कुठे जॉईन झाली ते इथे झालेली आहे. तर इथून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. तर इथे जवळजवळ माझे 2.5 इंचाला म्हणजे 2.5 इंचाला एक लाईन म्हणजे 2.25 इंच धरून चला, तर 2.25 इंच इकडे पण ही लाईन यायला पाहिजे. इथे येते माझी. आणि त्या पॉइंट पासून आपल्याला सरळ ही लाईन ड्रॉ करायची. इथे ड्रॉ केल्यानंतर इथून आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता हा मुंड्याचा शेप परत आपला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर हे दोघांमध्ये अंतर किती आहे आपलं, तर जवळजवळ अर्धा इंचाचा अंतर येतोय. तर इथे आपलं अशा पद्धतीने 8 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत आता. आणि त्याच्यानंतर ते अर्धा इंच आपलं इथे हा टक्स कट होणार आहे, तर त्याचा ऍड केला आणि नंतर 1.5 इंच इथे मार्जिन ऍड करून घेतली. किंवा तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं, इथे फोल्ड करून हे बघा ह्या पद्धतीने. आता हे कार्डशीट पेपर थोडंसं जाड आहे, अशा पद्धतीने फोल्ड करून तुम्हाला ह्या पद्धतीने पण मार्किंग करून घ्यायचंय. अशा पद्धतीने ते हे बघा 8 इंच परफेक्ट येत आहे. आणि नंतर मग 1.5 इंच तुम्हाला इथे मार्जिन ऍड करून घ्यायची. तर ह्या पद्धतीने जरी घेतलं तरी परफेक्ट यायला पाहिजे. तर तुम्ही दोन्ही साईडने चेक करून बघायचंय. आधी सांगितलं त्या पद्धतीने पण आणि असं पण फोल्ड करून चेक केलं तरी सुद्धा काही हरकत नाही, फक्त सेम यायला पाहिजे आपलं. इथून 1 इंच वरच्या बाजूला घ्यायचंय. ते घेतल्यानंतर इथून आपण हे मार्किंग करून घेऊया. घेतल्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचंय, फ्रंट बाजूला हुक आहे असेल तर ते मार्जिन वाढवून घ्यायची अर्धा इंच किंवा 3 लाईन इथे आपण जॉईंट करून घेतला. हलकसं इथे आपलं हे तिरकस येतं, तर थोडंसं इथे व्यवस्थित सरळ करून घ्यायचंय. त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट घ्यायचं. तर कमरेचं मेजरमेंट इथून घेणार आहे मी 6.5 इंच. त्याच्यानंतर आपलं 1.5 इंच आपली मार्जिन आणि हा 1.25 इंचाचा टक्स आपण इथे घेणार आहोत. ओके, हे झालं आपलं बरोबर. त्याच्यानंतर इकडच्या बाजूने आहे ना आपल्याला 1.5 इंचावरती आपण मार्किंग केलं तर 1.5 इंच नाही येणार आपलं, इथे फक्त 1.25 इंच येणार. कारण हा टक्स आहे आपण तो 1.25 इंचाचाच घेतलेला आहे. तर ते लक्षात ठेवायचं. आपण 1.5 इंचावरती डायरेक्ट जॉईन करून दिलं तर जवळजवळ इतका कपडा हा एक्स्ट्रा येतो म्हणजे येणार आहे. त्याच्यामुळे ते लूज होऊ शकतो ब्लाऊज, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आता एका ताईची कमेंट आली होती मला की कमरेमध्ये कपडा हा कमी उरतोय प्रिन्सेस ब्लाऊज मध्ये. तर कमरेचं मेजरमेंट घेताना काय करायचंय, आपण ह्या बाजूला हा जो टक्स आहे तो एक साईडचा हा 1.25 इंच ह्या बाजूला वाढवला आहे आणि हा 1.25 इंच ह्या बाजूला वाढवलाय. तर तुम्ही आता मेजरमेंट कमरेचं घेत असताना तुम्हाला काय करायचं, इथून हे जे आपण लाईन 1.5 इंचावरती दिले तिथून आपल्याला 6.5 इंचावरती मार्किंग केलं. तर इथे 6.5 इंचावरती मी मार्किंग केलं.
त्याच्यानंतर आपली मार्जिन, शिलाई मार्जिन नेहमीप्रमाणे आपण इथे किती घेतली, 1.5 इंच, 1.5 इंच इथे घेतली. हा टक्स मी इथे 1.25 इंचाचा घेतला. तुम्ही 1.5 इंचाचा असला, तुमचा 2 इंचाचा टक्स असला तर तुम्हाला इथे 2 इंच घ्यायचं. 1.25 इंचाचा मी इथे घेतला म्हणून 1.25 इंच घेतलं. आणि हा 1.25 इंच मी ह्या बाजूला वाढवलेला आहे. ओके, तर हा जो टक्स कट होणार आहे आपला, तो आपण दोन्ही बाजूला इक्वल मध्ये वाढवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपली शिलाई मार्जिन पण आहे, तर कुठेही आपली कमरेचं मेजरमेंट पण आपलं येतोय, तर आपलं कुठेही कमी जास्त पडत नाही ब्लाऊज मध्ये कमरेचं मेजरमेंट. तर तुम्ही एकदा व्यवस्थित ते कुठेतरी मापामध्ये मिस्टेक झाली असेल तर ते व्यवस्थित चेक करून बघा. तर अशा पद्धतीने आपलं हे मेजरमेंट झालेलं आहे. तर आता आपल्याला इथे काय करायचंय, ह्या पद्धतीने कमरेचं मेजरमेंट इथे घ्यायचंय. जिथवर येईल ते तुम्हाला मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथून ही लाईन मोजून बघायची. 6.25 इंच आलेली आपली. नंतर आपण इथून ही लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. तर अगदी परफेक्ट आपलं मेजरमेंट येणार आहे. तर थोडंसं हलकंसं आपला हा जो कोना असतो तो थोडासा खाली एक लाईन सरकवून घ्यायचंय, जास्त नाही. आता इथे आपण कटिंग करून घेऊया. सर्व बाजूने आता इथे आपण सर्वात मेन म्हणजे कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला इथे स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असेल तरी काढू शकता. आपलं हे 32 किंवा 34 साईज मध्ये तुम्ही हे मेजरमेंट अशा पद्धतीने वापरू शकता. ओके, 33 साईज साठी. तर हे आपलं प्रिन्सेसचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे तुम्ही तुमचे मेजरमेंट वापरून तुम्हाला अशा पद्धतीने मेजरमेंट काढायचंय. आता कट करताना कशा पद्धतीने कट करायचं तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. इथून कट केलं मी, त्याच्यानंतर इकडनं आपल्याला हे प्रिन्सेसचा पार्ट इथे कट करायचा आहे. हे बघा, आपला हा पार्ट कट झालेला आहे. आता आपल्याला हे टक्स काढून टाकायचं आहे इथे. आता हे इथपर्यंतच येणार आणि इथून हे फ्रंट साईडचा मुंड्याचा पार्ट आहे, तर तो इथून आपल्याला व्यवस्थित कट करून टाकायचा. बॅक साईडचं ठेवायचं नाही आपल्याला. ओके, फ्रंट बाजूचा शोल्डर उतार आपण देणार आहोत, त्याच्यामुळे ते नंतर आपण कट करणार आहोत. फ्रंट बाजू शोल्डर उतार द्यायचा असेल तर दोन्ही बॅक आणि फ्रंटला इक्वल मध्ये द्यायचं आहे. नाहीतर द्यायचं नसेल तर कोणतंच द्यायचं नाही. बॅक आणि फ्रंट दोन्ही पण द्यायचे नाहीये. शिलाई मार्जिन तुम्हाला ह्या बाजूने वाढवून घ्यायचंय, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण हे व्यवस्थित इथे शोल्डरला शोल्डर जोडायचं आहे आणि इथे आपल्याला शोल्डर उतार आहे तो कट करून घ्यायचा आहे. दोन्हीचा आपण इक्वल मध्ये कट केलेलं आहे. इथे नेक सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचंय. जास्त डीपली घेतलेलं नाहीये. डीप घ्यायचं असेल थोडं पसरट तर तुम्हाला हे फॉलो करायचं आहे इथे. नाही तर ते केलं नाही तर तुमचं बॅक साईडला फुगा येऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे आपलं इथे परफेक्ट कटिंग झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.